मित्रांनो, असं तर आपण वर्गात रोजच भेटतो, परंतु आजचा दिवस विशेष दिवस आहे. म्हणजे आज आशीर्वादाने निरोप द्यायचा आहे. आणि आशीर्वादाने निरोप अशासाठी की हे आता तुमच्या आयुष्यातलं पहिला टर्निंग पॉईंट किंवा पहिलं वळण आहे. असे तुमच्या आयुष्यामध्ये कितीतरी वळणं येतील, परंतु ह्या वळणापर्यंत तुम्हाला आम्ही माध्यमिकचे 4 शिक्षक तसेच प्राथमिकचे शिक्षकही तुम्हाला मार्गदर्शन करतच होते. परंतु माध्यमिकच्या आम्ही 4 शिक्षकांनी तुम्हाला या टर्निंग पॉइंट पर्यंत आणून सोडलेला आहे. आणि इथून पुढे तुम्हाला पुढचा प्रवास करायचा आहे. परंतु ह्या पहिल्या वळणावरती तुम्हाला आणण्यासाठी आणि हे पहिलं वळण तुम्ही चांगल्या पद्धतीने पार करावं यासाठी आतोनात प्रयत्न केले. माझ्यावर मुख्याध्यापकाची जबाबदारी असताना सुद्धा मला जेवढं शक्य होईल तेवढं मी केलं तुमच्यासाठी. आणि महत्वाचं म्हणजे रविवारी सुद्धा मी तासाला येत होतो की नको वा आपल्या मुलांचं नुकसान व्हायला नको. परंतु सगळ्यात पहिला रविवार मला आठवतोय जेव्हा मी पहिल्यांदा जादा तास ठेवला होता तुमचा, तर त्या रविवारच्या दिवशी मोजून फक्त 15 मी अनेकाला ते नाव लिहायला सांगितलं, फक्त 15 विद्यार्थी हजर होते. मला भयंकर वाईट वाटलं की मुलांना शिक्षणाबद्दल किती अनास्था आहे. नंतर मग तुम्हाला पनिशमेंट केली आणि कसे हजर होतील याच्यासाठी खूप प्रयत्न केला. नंतर मग हजेरी वाढली शनिवारी रविवारी. पण मग रविवारी सुद्धा तास घेताना एक भीती असायची की या साऱ्या मुली वेळेवर घरी पोहोचतील का. मला आमच्या शुक्ल मॅडम सुद्धा सांगायच्या, सर बघा बरं का पोरी गेल्या की नाही सगळ्या. म्हणजे मॅडमला सुद्धा मुलीची किती काळजी होती. तर असं खूप सारे प्रयत्न केले गणित शिकवण्याचा. आणि त्यातल्या त्यात काही विद्यार्थ्यांचं प्राथमिक क्रियाच म्हणजे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या प्राथमिक क्रियांमध्येच कच्चे असल्यामुळे त्यांना हे पुढचं गणित समजायला अवघडच होतं. त्याच्यामुळे ते माझ्या समाधानासाठी जे 2-4 बोटावर मोजणे इतके होते ते फक्त ओवळले समजलं. परंतु असं माझ्या आयुष्यातली ही 10वीची तुमची म्हणजे शेवटची बॅच. तसे काही मुलं खूप त्रासदायकही होते, पण तरी सुद्धा प्रयत्न केला त्यांना मी वळणावर आणण्याचा. पण असं तरी सुद्धा जेवढं शक्य होईल तेवढं मी तुम्हाला दिलं. बऱ्याच विद्यार्थ्यांनी ते आत्मसातही केलं आणि त्यांनी आत्मसात केलं म्हणजे मला आनंद वाटायचा. आणि मी त्यांना सांगायचो, आठवतं तुम्हाला हे तुला समजतं ना, अरे माझं काय वाढतं, माझं कौशल रक्त वाढतं. असं प्रत्येक वेळी त्यांना सांगायचं की बाळांना तुम्हाला समजलं तरच आम्हाला समाधान देतात. नाहीतर काय अर्थ, आम्हाला सरकार पगार देतं ना, तो पगार सुद्धा न पचण्यासारखं होऊन जातो. कारण जर तुम्हाला समजलं नाही तर काय अर्थ आहे, बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आशीर्वादाचा निरोप देताना मला सुद्धा वाईटच वाटतंय, पण तरी सुद्धा हा निरोप द्यायलाच लागणार आहे. हे तुमचं आयुष्यातलं पहिलं वळण आहे. वळण म्हणजे टर्निंग पॉइंट आहे. इथून पुढे तुमच्या आयुष्याला वेगळी दिशा लाभणार आहे आणि पुढे अशी अनेक वळणं येतील. आणि त्या साऱ्या वळणांवरती आम्हाला आठवून स्वतःला सावरायचंय आणि पुढची वळणं देखील पार करायची. एवढे 2 शब्द बोलून
थांबवतो, कारण मला थोडंसं बोलणं जड होतंय. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही सारे 10वीमध्ये यशस्वी व्हाल अशी मनापासून ईश्वराकडे इच्छा बाळगतो. आणि महत्त्वाची गोष्ट एक सांगायची राहिली परत, की तुमचे पेपर जरी चालू होत आहेत तरी